कॉमेडियन समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंट हा कायमच चर्चेत असतो. या शोवरनं बरेच वेळा कॉन्ट्रोवर्सी सुद्धा झाली आहे, वाद उपस्थित झालाय. समय रैनाच्या शोच्या एका नव्या वादग्रस्त एपिसोडमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. इंडियाज गॉट लेटेंटच्या एका नव्या एपिसोडसाठी यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्व मुखीजा, रणवीर अलाहाबादिया यासारखे स्टार्स दिसले. अशातच रणवीर अलाहाबादियानं विचारलेल्या एका हिडीस आणि विकृत प्रश्नामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेचा भडीमार होतोय. दरम्यान मुंबई पोलिसांची एक टीम हॅबिटॅट हॉटेलमध्ये पोहोचली, जिथे इंडियाज गॉट लेटेंटचं शूटिंग झालेलं होतं. दरम्यान आई-वडिलांवरती आक्षेपार्ह वक्तव्यानंतर रणवीरवरती टीकेची झोड उठतेय. इंडियाज गॉट लेटेंटमध्ये त्यानं आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. दरम्यान या टीकेनंतर रणवीर अलाहाबादियानं आता माफीनामा प्रकाशित केला. त्याने एक ट्विट केलेला आहे आणि त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. बहुत भद्दे तरीके से कुछ चीजों को कहा गया है, प्रेजेंट किया गया है, ऐसा मुझे भी पता चला है, जो बिल्कुल गलत है. फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है, लेकिन हमारी फ्रीडम वहां समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं, और इस प्रकार का इंक्रोचमेंट ठीक नहीं है. मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है. हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं. अगर उनको कोई पार करता है तो ये बहुत गलत बात है. अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सुस्मिता सध्या आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, रणबीरनं माफी मागितल्याची माहिती मिळतेय, काय म्हटलंय त्यानं आपल्या पोस्टमध्ये? खरं तर रणवीरने या संपूर्ण प्रकरणाबद्दल माफी मागितलेली आहे, परंतु यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की या संपूर्ण प्रकरणाची कारवाई आता कशा पद्धतीने केली जाते. तर खार येथील हॅबिटॅट या स्टुडिओमध्ये हा संपूर्ण शो शूट झाला. गेले अनेक एपिसोड्स याच ठिकाणी होत होते, त्यामुळे त्यातील जज असतील, त्यातले इन्फ्लुएन्सर्स यांच्या अनेकांवरती थेट तक्रारी या नोंदवण्यात आलेल्या आहेत. कुठेतरी अनेकांच्या भावना या दुखावण्यात आलेल्या आहेत आणि पालकांवरती अशा पद्धतीचं अश्लील स्टेटमेंट ज्या पद्धतीने या शोमधनं समोर येत होते, यापूर्वी सुद्धा अनेक कॉन्ट्रोवर्सी समोर आलेले आहेत. परंतु आता आपण बघतोय की खार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. रणवीर अलाहाबादियानं या संपूर्ण प्रकरणामध्ये आपली माफी मागितलेली आहे. तरी सुद्धा आपण जर बघितलं तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यावरती भर दिलेला आहे. पोलीस आयुक्त आणि महिला आयोगानं सुद्धा या तक्रारीची दखल घेत थेट तपासाला सुरुवात केलेली आहे. अनेक स्टँडअप कॉमेडीचे शोज असतील, त्याचबरोबर अनेक जे कॉमेडी शोज असतील किंवा या संपूर्ण लेटेंटच्या शोचे सुद्धा अनेक एपिसोड याच ठिकाणी शूट करण्यात आलेले आहेत. आणि ज्यावेळेला असे अश्लील प्रश्न विचारले जातात त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. सोशल मीडियावरती खरं तर आपण बघतो की सगळ्यांना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, सहज व्यक्त करता येतात. आणि त्यातनंच आता आपण बघतो की सर्व स्तरावरती अलाहाबादिया यांच्या स्टेटमेंटचा निषेध नोंदवला जात आहे. अगदी राजकीय पडसाद सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्या पद्धतीची कारवाई आता वेगाने सुरू केली जात आहे, त्यातनं केवळ माफीपुरता हे प्रकरण मर्यादित राहतं का हे बघणं महत्त्वाचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रणवीर अलाहाबादियाला इंडियाज बेस्ट क्रिएटर इन्फ्लुएन्सर म्हणून सुद्धा पुरस्कार मिळालेला होता. आणि इतका मोठा पुरस्कार मिळालेला व्यक्ती जर असा बेताल वक्तव्य करत असेल तर कारवाई नेमकं प्रशासन करेल का, याकडे सुद्धा सोशल मीडियावरती जे अनेक लोक आहेत त्यांचं लक्ष आहे. आणि पालकांबद्दल अशी अश्लील भाषा वापरली का याबद्दल सुद्धा शोचे नियोजक आणि बरेच सवाल, बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिथे या शोचं शूटिंग पार पडलं तिथं आता पोलीस पोहोचलेले आहेत. रणवीरवरती काही कारवाई होते का हेही पाहावं लागणार आहे. सुस्मिता, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि या सगळ्या संदर्भात रणवीर अलाहाबादिया याची प्रतिक्रिया येते, आपण पाहूया. The comment wasn't just inappropriate, it wasn't even funny. Comedy is not my forte. I'm just here to say sorry. Many of you asked if this is how I wish to use my platform, and obviously this is not how I wish to use it. I'm not going to give any context or justification or reasoning behind whatever happened. I'm just here for an apology. I personally had a lapse in judgment. It wasn't cool on my part. The podcast is watched by people of all ages. Don't want to be the kind of person that takes that responsibility lightly. And family is the last thing that I would ever disrespect. Need to use this platform better. That's been my learning from this whole experience.
I promise to just get better. I've asked the makers of the video to remove the insensitive sections from the video. And all I can say in the end is, I'm sorry. I hope you can forgive me as a human being. इकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का दिलाय. शिंदेंनी निवडणुकीपूर्वी सुरू केलेली आणखी एक योजना बंद करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडवलं जात होतं. मात्र आता राज्याच्या तिजोरीवरचा वाढता भार कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडनं ही योजना बंद केली जाते. देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतलाय. त्यामुळे एकनाथ शिंदेंना हा एक प्रकारे धक्का मानला जातोय. मी काय ते ऐकलेलं नाही. हे तुमची काही माहिती असेल कदाचित खरी असेल, मला त्याच्यावर चर्चा करायची नाही. परंतु शिवभोजन जे आहे या बाबतीमध्ये मात्र आज 2000 केंद्र या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि रोज 2 लाख लोक जेवतात आणि त्यांचा वर्षाचा खर्च जो आहे, वर्षाचा खर्च 2 लाख लोक रोज जेवतात, त्यांचा वर्षाचा खर्च 269 कोटी रुपये फक्त आहे. आणि आज संध्याकाळी दिल्लीमध्ये शिवसेनेची एक बैठक पार पडणार आहे. खासदार श्रीकांत शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या सर्व राज्यप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल. यावेळी देशपातळीवर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. आणि परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणी त्यांच्या न्यायासाठी आंबेडकर अनुयायांकडनं परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार होता. मात्र हा लाँग मार्च मुंबईत येण्यापूर्वी किंवा दाखल होण्यापूर्वी भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर या दोघांनी मध्यस्थी केली आणि हा लाँग मार्च स्थगित केला गेला. आता या प्रकरणावरनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राजकारण करून पोळी भाजू नका असा सल्लाही त्यांनी दिलाय. जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं 2 ट्विट्स केल्यात आणि या दोनही ट्विटमध्ये त्यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी निघालेला लाँग मार्च याबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत. सोबतच एका ट्विटमध्ये त्यांनी सुरेश धस यांचा व्हिडिओ शेअर केलाय. ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार बसेलच याची खात्री आम्ही देतो. पण इतकंच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधू संत व्हावं आणि वाल्मिक कराडलाही माफ करावं अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. तर सुरेश धस लाँग मार्च स्थगित करताना पोलिसांसंदर्भात काय म्हणाले होते ते आपण ऐकूया. पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे. गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे. भाऊ तर सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील दोषी पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली. सुरेश धस यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झालेला असून त्यांच्यावर चौफेर टीका होतीये. सोमनाथच्या आईनं सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय. सोमनाथच्या आईनं या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धसाने जे बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात. एक सुरेश धसाचं जर पोरगा असतं ना ते मग त्या सुरेश धसाला पण कळालं असतं, स्वतःचा मुलगा गेला असतं तर. आज माझा मुलगा गेलाय, मला का वेदना आहेत, मला का त्रास आहे ते मला माहिती आहे. परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा. अरे बाबा, हे दलाली धंदे बंद करा आणि सत्याने चाला. सुरेश धस साहेब जे बोललेत हे पूर्णपणे साफ चुकीचं आहे. हे बोलणं त्यांना शोभत नाही, कारण ते BJPचे आमदार आहेत आणि आमदार लोक जर असं खोट्याची बाजू घेत असेल, आरोप्यांची बाजू घेत असेल, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे खूप खूप मोठी चूक आहे. कारण हे गुन्हेगार कसाही असो तो गुन्हेगाराचा आहे आणि शेवटी गुन्हेगाराला माफी नसते.